आचोळे परिसरामधील विकास आराखड्यामधील आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झालेली आहे। इथल्या 41 इमारतींमध्ये 10,000 पेक्षा जास्त लोक राहतात। या रहिवाशांचं काय म्हणणं आहे जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। एनडीटीव्हीच्या बोल बिंदास या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। मी आता सध्या आहे नालासोपारामध्ये, जिथे महापालिकेकडून 41 इमारतींवर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे हे नागरिक रस्त्यावर आलेले त्यांचा जे घर आहे ते घर तुटलेलं आहे। आपल्या सोबत काही नागरिक आहेत, रहिवासी आहेत। क्या आप यहाँ रहते थे? यस सर, खाना से यहाँ पे रहते थे। अभी अपने को घर तोड़ दिए हैं। अभी खाना दे हैं, हमको खाना नहीं मिलता है। हमको घर के घर चाहिए। अपने को घर नहीं देंगे तो क्या हम लोग ऐसी सड़क पे ही रहेंगे? तो कितने साल से यहाँ पे रहते थे? अभी तो हुआ, क्या कभी से रहते थे यहाँ पे? अभी तो आज 15 साल हो गया। 15 साल से। हाँ, आणखी काही रहिवासी आहेत इथे ज्यांची घरं तुटलेली आहेत। आपण त्यांना विचारू। त्याची नहीं भैया, मैं कुछ नहीं बोल सकती हूँ। मैं आज 3 दिन से बोल रही हूँ। हाँ। कोई नहीं सुन रहा है। मैं नहीं बोल सकती, कुछ नहीं बोलूंगी। आपका घर टूट गया? हाँ, टूट गया। मेरा घर भी कितने टूट साल से गया। यहाँ पे रहते थे? 13 साल। 13 साल से। हाँ। तो आपने जब खरीद लिया हाँ? तभी जब किसके पास से लिया था आपने घर? बब्बू सिंह से लिए थी। बब्बू सिंह मर गया था, लेकिन आज बीएमसी वाले हम लोग को भी मार डाले और महादेव के नाम से भी मार डाले। अगर महादेव के एरिया में बिल्डिंग भी होगी ना, कोई पूजा मत करो। आज महादेव भी मर गए। महादेव के नाम से बिल्डिंग थी। लेकिन यहाँ पे आपने जब लिया तो प्रशासन ने कुछ बोला था कि ये इलीगल है या ऐसा? कुछ नहीं बोला था। आज गहना भी गया, पैसा भी गया, घर भी गया। नक्कीच आपलं सोन्याचे दागिने आणि पैसे देऊन इथे हे राहिलेले होते। जवळपास 13 वर्षांपासून राहिले। बाकी तुम्ही इथे कधीपासून राहता? मेरे को भी 13-15 साल हो गया, 13-14 साल हो गया। तो आपका क्या कहना है प्रशासन के खिलाफ? कुछ नहीं कहना है। अभी 15 साल से हम लोग रह रहे थे, तब लाइट क्यों लगवाए, घर पट्टी क्यों भरवाए, सब सुविधा क्यों दिए? अभी तक हम लोग उसका बिल भर रहे हैं। जब लीगल नहीं था, डंपिंग था, आज उन लोग को याद आया कि डंपिंग था, तो पहले से बोलना चाहिए था ना। हम लोग थोड़ा सुधर जाते अपना, और क्या। नक्कीच महापालिकेकडून जे स्थानिक कर असतात ते घेतले जातात, लाईट बिल घेतलं जातं, इतर जे सेवा सुविधाचे कर असतात ते घेतले जातात। मात्र आता हे सांगण्यात आल्यामुळे त्यांना दुःखात आहे ते। सर, मेरा नाम ममता पाठक है। 3 नंबर रोड, बसंत नगरी, महादेव अपार्टमेंट, बी विंग में 203 रूम नंबर मेरा रूम था। हमारे 2 बच्चे और हम रहते थे। 3 साल से बीएमसी नोटिस पे नोटिस मारती थी, 24 घंटे का, 12 घंटे का, आज तक तोड़ने नहीं आई। कल शाम को 7 बजे अचानक ही बीएमसी वाले, 3 बजे पुलिस वाले आए, बोले, अनाउंस किए कि खाली कर देना। हम लोग 30 तारीख को तोड़ने वाले हैं, 30 नवंबर को तोड़ने आने वाले थे। आज का डे 28 तारीख का बोले थे खाली कर देना। हम लोग सुबह सर 6 बजे मेरा नींद खोला, मैं उठ के गई। अभी मैं नाइट कपड़े ही पहनी हूँ। सुबह से हम लोग ब्रश मंजन भी नहीं किए। मैं उठ के गई, बोली जाने तो मगजमारी करने से अच्छा हम रूम ढूंढ के देख लेते हैं। गई रूम ढूंढने, 8 बजे तक मैं बाहर थी, रूम ढूंढ रही थी, कहीं मिला नहीं सर। जहाँ सिटफुट को मिल रहा है 30,000, 25,000, ऐसा सब रह रहा है। उतना हम लोग के पास पैसे नहीं है। हम लोग 10 लाख में, मैं अपना खुद का बता रही हूँ, 10 लाख में 2 BH का रूम खरीदी थी। मीटर 15,000 दे के लगवाई थी। मीटर का बिल भर रही थी। वो बीएमसी का जो आता है घर पट्टी, वो भर रही थी। आज चलो ठीक है, जो हुआ हुआ। जो गलती 10 लाख दे के घर खरीदे, गलती के जो महानगर पालिका हम लोग से घर पट्टी भरवा रही थी, वो घर पट्टी का पैसा वापस दे दे। उस पैसे से भाड़े पे रूम लेके रहेंगे। आज हमारा सर्वास सामान हम लोग का, उधर एक विकलांग लेडीज पड़ी है, उसका आदमी कड़िए का काम करता है, उसका एक बच्चा, हम लोग का सामान उधर पड़ा है। हम लोग किधर जाए? महानगर पालिका आज डंपिंग ग्राउंड बोल के गिरा रही, बाकी सर डंपिंग ग्राउंड नहीं है। हरिभाई पटेल के नाम पे ये जमीन है। हम लोग का बिल्डर को बेचा गया। हम लोग बिल्डर घर बनाया, हम लोग घर खरीद लिए। ये हमारी गलती थी। अगर था भी डंपिंग ग्राउंड था तो उधर एक बैनर लगवा दिया तो बिल्डिंग बन रही थी। तब कौन बिल्डर था? बिल्डर हम लोग का प्रफुल्ल सिंह, बब्बू सिंह नाम था। प्रफुल्ल सिंह, बब्बू कुछ सिंह। कार्रवाई हुई अभी तक? वो शायद उसको भगवान ही मार दिया हम लोग को। और उसका डेथ सर्टिफिकेट नहीं मिला, अर्थी नहीं मिला, बस हल्ला हो गया कि वो मर गया है। नक्कीच अत्यंत प्रक्षोभक अशा यांच्या प्रतिक्रिया आहेत। या इमारतींमध्ये त्यांनी घरं घेतली आणि घरं घेतल्यानंतर
त्यांना आता बेघर व्हावं लागतं. कारवाई नंतर काही स्थानिक जे रहिवासी आहेत ते आपला सर्व सामान घेऊन दुसरीकडे जात आहेत. तर काही लोक इथे जे रहिवासी आहेत ते इथेच आपल्या बघू शकताय कशा पद्धतीने त्यांचा संसार उघड्यावर पडलेला आहे. घर गुर कुछ दे रहा ही नहीं है। अभी ऐसे सब तोड़ के चले गए, घर लेने के लिए पैसा भी नहीं है। ऐसा हम लोग बाहर रह रहे। कितने कुत्ते आपके पास थे डॉगी? मेरे पास 17 बाहर वाले बच्चे की 30 खाना दे रहे मैं। हाँ, कितने साल से आपको ये मतलब? मैं 28 साल से कर रहा डॉगी के लिए। अच्छा ये बच्चे लोग के लिए मैं ये बिल्डिंग में आई। अच्छा, हाँ ये फिर डॉग अभी कहाँ जाओगे? किधर जाना, रास्ता ही नहीं है इसके लिए, तो रात रह रहे। आप कैसे संभालते थे कुत्तों को मतलब? अरे मेरा आदमी देखना, ये बुट्टा हाथ में रिक्शा चला के ये 28 साल से बच्चों को खाना दे रहे। हमारे खुद का पैसे से खाना दे रहे लोग को। ये बच्चे लोग बीमार हुए तभी भी हम लोग संभालते हैं लोग को। बाहर का बच्चे की 30 डॉगी की खाना दे रहे रोज का। नक्कीच हे कुटुंब आहे ते कुत्रे सांभाळते. त्यांच्याकडे जवळपास 17 ते 18 कुत्रे आहेत आपण पाहू शकतोय. आणि त्यांच्या संसारासोबत त्यांचे कुत्रे देखील आता म्हणजे रस्त्यावर आलेले, त्यांना सांभाळायचं कसं हा त्यांना प्रश्न पडलेला आहे. आपण पाहू शकतोय दृश्यांमध्ये. केतले साहेब, काय सांगाल ही एकंदरीत घटना कशी काय आहे सुरुवातीपासूनच आतापर्यंत? कुणी ह्या इमारतीमध्ये म्हणजे बांधकाम कुणी केलं होतं आणि आजची काय स्थिती आहे? आपण इथे आता अचोळे गाव सर्वे नंबर 22 ते 32 इथे उभे आहोत. हा परिसर STP म्हणजे तुमचा रिझर्वेशन महानगरपालिकेच्या रिझर्वेशन मध्ये राखीव होता. येथील तत्कालीन अधिकाऱ्यांना ही पार्श्वभूमी, ही जमीन सगळी माहिती होती, यातलं रिझर्वेशन सगळं माहिती होतं. तरीही इथे जवळजवळ 41 आणि यापूर्वी जवळजवळ 90 बिल्डिंग होती, इथे कारवाई झाली. असं असताना देखील या विभागात महानगरपालिकेच्या तत्कालीन अधिकारी ते आतापर्यंत इथे कारवाईसाठी 15 वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे, पण अद्याप इथे कारवाई झाली नाही. न यांना वीज देण्यात आलेली आहे, यांना घरपट्टी देण्यात आली, इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. परंतु त्या येथील लोकांना जे आयुष्यभरची कमाई त्यांनी इथे गुंतवली आहे त्यांना कुठल्याही प्रकारे महानगरपालिकेने सांगण्यात आलं नाही की इथे तुम्ही रूम घेऊ नका किंवा बोर्ड नव्हता लावण्यात आला. तर याला सगळ्यात पहिले जबाबदार आहेत किंवा दोषी असतील तर ते तत्कालीन अधिकारी ज्यांनी हे बिल्डिंग उभ्या राहताना बघितलेले आहेत. पूर्वी झालेली कारवाई जर ती सतत ठेवली असती आणि लोकांना इथे सूचना फलक लावले असते तर आज या लोकांना रस्त्यावर येण्याची वेळ आली नसती. याला सर्वस्वी जबाबदार तत्कालीन अधिकारी ते आतापर्यंत जेवढे प्रभागापासून ते आयुक्तापासून सगळे अधिकारी जबाबदार आहेत. आता फक्त कोर्टात आयुक्तांवरती ही वेळ आली, आयुक्तांवरती कारवाईची वेळ आली असं आम्हाला समजलं की आयुक्तांवरती कारवाईची वेळ आली म्हणून या इमारतीवरती कारवाईसाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला. आणि ज्यावेळेस त्यांचं कुठेतरी जेव्हा त्यांना त्यांच्या हक्काची इथे इमारत राहील उभी राहील त्यावेळेस त्यांना परत इथे आणता येईल. तेव्हा ह्या माणुसकीच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने यांच्या पुनर्वसनाबाबत अत्यंत गंभीरपणे विचार करावा आणि नवीन लोकप्रतिनिधी देखील यांच्या पुनर्वसनाबाबत माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करावा. अत्यंत मोलमजुरी करून या लोकांनी या ठिकाणी घरं घेतलेली होती. मात्र जे विकासक आहेत त्यांनी ही अनधिकृत बांधकामं केली. मात्र महापालिका प्रशासनाकडे अशी कोणती यंत्रणा नाही की जी अनधिकृत बांधकाम आहेत ती लोकांनी खरेदी करू नये. 15 वर्ष झालेली आहेत या रहिवाशांना इथे राहून, मात्र तोपर्यंत पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली नव्हती. आता ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत हे नागरिक आहेत, इथे जे रहिवासी आहेत त्यांचा संसार हा उघड्यावर आलेला आहे. पालिका प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी आणि जे बिल्डर आहेत ते त्यांच्या अभद्र युतीमुळं, हे भ्रष्ट युतीमुळं हा एकंदरीत नागरिकांवर ही आजची वेळ ओढावली असल्याचं येथील नागरिक सांगतायत. NDTV मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, नालासोपारा.